हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संघर्ष कन्या. तर मी इथे सकाळी व्लॉग स्टार्ट केला होता. बघू शकता इथं मी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली आणि लगेच इथं मी स्वयंपाकाला लागले. आज स्वयंपाकामध्ये कद्दूची भाजी होती. कद्दू वगैरे चिरून ठेवलेला होता, मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि मी इथे भाजी करायला घेतली. बघू शकता. तर कद्दूची भाजी कसं म्हणजे छान लागते. तर शेतातून आलेला होता कद्दू, काही विकत वगैरे तर नव्हता आणलेला. बघू शकता. तर इथे शेंगदाण्याचं कूट, कारळाचं कूट वगैरे टाकून मस्त भाजी बनते हिरव्या मिरच्यातली. तुम्ही कशी करता नक्की मला एकदा कमेंटमध्ये सांगा. तर इथं बघू शकता मी इथं हे शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलं, हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतला, कारळाचं कूट टाकून घेतलं थोडंसं. आणि इथं भाजीसाठी गरम पाणी केलेलं होतं. शक्य तुम्ही भाजीला ना गरम पाणीच टाकते, कारण भाजीला चव येते. तर तुम्ही पण गरमच पाणी टाकत जा. मग इथं लगेच मी भाजी गरम पाणी टाकून घेतलं आणि इथं भाजी शिजायला टाकली. तोपर्यंत मला इकडं भाकरी पण करायच्या होत्या. तर मग मी इथं बघू शकतो त्याच्यावरचं थोडंसं झाकून भाजी शिजायला म्हणजे शिजलेलीच होती. बघू शकता. मग इथं लगेच मी भाकरी करायला पण घेतल्या. भाकरी करत होते. बघू शकता. भाकर भाजी कसं म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगलीच असते. मी शक्यतो एक टाईम चपाती बनवते, एक टाईम भाकरीच बनवते. इथं भाकरी माझ्या चालू होत्या. मला भरपूर कामं होत्या, भांडे वगैरे घासायचे होते, कपडे वगैरे पण होते. पाऊस नसल्यामुळं थोडंसं आज नाही आमच्याकडे पाऊस काही. तर कपडे वगैरे कसं बाहेर टाकले तर लवकर धुले तर वाळून जातात. तर भरपूर ठिकाणी पाऊस हा जास्त झालेला आहे. तर तुम्ही शक्यतो तुमची स्वतःची काळजी घ्या, कारण पाऊस जास्त आहे. पाणी वगैरे पण जास्त आलेलं आहे. बाहेर वगैरे जाताना तर आपली स्वतःची काळजी घेऊनच चला. तर मग तर हरभरे पण थोडेसे तव्यावरती मीठ टाकून भाजून घेतले होते आमच्या आहोंनी. तर त्यांनी घरीच होते आज, त्याच्यामुळं मग थोडंसं मग त्याच्यानंतर मी त्याला की भांडे वगैरे लावायला घेतले. घासून ठेवलेले भांडे होते. थोडंसं मी 5-10 मिनटंच ठेवते, कारण पाणी वगैरे त्याचं गळतं, त्याच्यामुळं मग नंतर लगेच मी इथं भांडे वगैरे लावून घेतले. आणि बघू शकता त्यांनी इथं मिठामध्ये हरभरे भाजलेले होते. बघू शकता खूप छान चव येते ह्यांनी. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर मग मला बनवायचे होते आज मंचुरियन गोबीचे. तर मी इथं मंचुरियन बनवायला घेतले गोबीचे. तर आज रविवार असल्यामुळं मी म्हटलं चला काहीतरी आज काहीतरी कोणता तरी पदार्थ बनवूया. तर मी इथं लगेच मंचुरियन बनवायला घेतले. मी तर गोबी बारीक चिरून घेतली. शक्यतो मी किसनीने आपल्या बारीक करून घेते, पण ती माझी थोडीशी अवघड ठिकाणी ठेवलेली होती, मग त्यामुळे मला काढता येत नव्हती. मी भांड्यामध्ये ठेवलेली होती. तर मग मी चला इथं मी बारीक कापून घेतली. बघू शकता किचनवर ठेवून. तर लगेच मग इथं त्याच्यासाठी मी इथं मिरच्या वगैरे टाकून लसूण वगैरे टाकून त्याच्यासाठी लगेच इथं जिरे वगैरे टाकले, थोडंसं टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. तर इथं मी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे होते. आणि नंतर थोडेसे मंचुरियन बनवताना ना मी थोडेसे पोहे पण टाकते, कारण पोहे तर टाकल्याने ना कारण चव येते. तर बघू शकता इथं टेस्ट पण खूप भारी लागते. तर मग मी त्याला मिक्सरमधून काढून घेतल्याच्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतले एकदा मिठाच्या पाण्यातून. आणि नंतर त्याच्यामध्ये ही पेस्ट केलेली पेस्ट टाकून घेतली. थोडेसे पोहे पण मिक्सरमधून काढायचे होते मला. तर मी हे टाकल्याच्यानंतर लगेच थोडेसे पोहे स्वच्छ करून घेतले आणि मिक्सरमधून काढायला घेतले लगेच. बघू शकता इथं 2 वाटी मी मैदा टाकलेला आहे. 2 वाटी मैदा आणि 1 वाटी पोहेचं पीठ होतं. पोहे बारीक करून घेतले होते मी, ते टाकले. नंतर आपलं लाल तिखट टाकलं, थोडीशी हळद टाकली, मीठ टाकून घेतलं चवीपुरतं. आणि त्याचं म्हणजे त्याला पाणी नाही लागत, कारण त्याच्यावरतीच कशी गोबी त्याला पाणी सुटतं थोडंसं. तर मग मी तर पाणी वगैरे काही एक्स्ट्रा वापरलेलं नाही आहे. तर नंतर इथं चवीपुरतं मी टाकून घेतलं. आज रविवार असल्यामुळं मी मला चला काहीतरी छान असं तोंडाला चव येण्यासारखा पदार्थ बनवूया. तर मी लगेच इथं मग असं हातानेच शक्यतो बनवून घ्यायचं, कारण चमच्याने वगैरे सर्व एकत्रित होत नाही. बघू शकता असं मी पीठ एकत्रित मळून घेतलं. नंतर इथं थोडंसं चटणीसाठी मी ठेवलेलं होतं. तर मग मी लगेच इथं बनवायला घेतलं. बघू शकता इथं पीठ थोडंसं एकत्रित करून घेत होते. बघू शकता अशा म्हणजे थोडंसं घट्टच हे करायचं. मंचुरियनला कसं थोडंसं घट्ट लागतं पीठ. तर तुम्हाला पूर्ण जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. नंतर मग मी इथं झाल्याच्यानंतर लगेच कढईमध्ये तेल ठेवलं गरम होण्यासाठी. तेल ठेवल्याच्यानंतर बघू शकता इथं कढई ठेवली. तेल पण गरम होण्यासाठी ठेवलं. तेल गरम होत होतं तोपर्यंत मी
इकडले कामे करून घेतले बघू शकता. थोडं हाताला काय करायचं, पाणी लावून घ्यायचं, कारण हाताला तर चिटकत नाही पीठ. तर मग मी थोडंसं पाणी लावून घेतलं आणि अशा प्रकारे मध्ये सोडून घ्यायचे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी. तुम्ही घरीच करतात का? विकत खाण्याचे काय नाही, पण विकत थोडेच 10 रुपयामध्ये मला तर किती 4-5 देतात. आपलं घरी केलेलं तर किती पण खाल्लं तर ना मस्त पोट भरून खाता येतात. तर मग मी तर सर्व असे करून घेतले बघू शकता. खूप छान अशी टेस्टी झाले होते. तर मी त्याच्यासाठी इथं चटणी पण बनवून घेतलेली होती. तर चटणीला मी थोडंसं तेच मध्ये टाकण्याचं पेस्ट थोडीशी मी साईडला काढून घेतलेली होती आणि नंतर मग मी इथं लगेच बघू शकता किती छान झालेले आहे. टेस्ट पण खूप भारी आलेली होती बघू शकता. कशी वाटली माझी आजची रेसिपी? नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कोणी सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा चांगला. तर चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.